हरिओम. परमपूज्य स्वामी रामदेवजी महाराज, आचार्य बाळकृष्ण महाराज यांच्या ज्ञानाला नमन. त्यांच्या ज्ञानातून एक साकार झालेलं एक मला घेरण संहितेतलं एक वाक्य नेहमी आठवतं आणि नेहमी आवडतं मला. नास्ती माया समम पाश, नास्ती योगात परम बलम, नास्ती ज्ञानात परम बंधू, नहंकारम परम रिपू. हे घेरण संहितेमधलं हा एक श्लोक आहे. नास्ती माया समपाश, माया हा एवढा मोठा पाश आहे, एवढा मोठा बंध आहे की त्याला तोडू शकत नाही. महाभारत घडलं हे केवळ या मायामुळेच घडलं, या पाशामुळेच घडलं. रामायण घडलं याच पाशामुळे घडलं. आणि जे काही घडतं या दुनियामध्ये हे सगळं या माया पाशामुळेच घडतं. खूप मोठा पाश हा. नास्ती योगात परम बलम, आणि योगापेक्षा मोठं बल कुठलंच नाही जगामध्ये. आपल्याला जे हवं ते साध्य केलं ह्या ऋषी मुनींनी. आजही विज्ञानाला जे साध्य करता नाही आलं, माहीत नाही, ते साध्य आपल्या ऋषी मुनींनी ध्यानाच्या माध्यमातून, योगाच्या माध्यमातून ते साध्य केलेलं आहे. म्हणून योग केला पाहिजे. योग अतिशय महत्त्वाचा आहे मानवी जीवनामध्ये. नास्ती ज्ञानात परमबंधू, आणि या जगामध्ये सर्वात मोठा बंधू जर कोणी असेल तर ज्ञान. आणि अज्ञान हे सगळ्यात मोठे शत्रू आहे. अज्ञान हा शत्रू आहे, म्हणजेच शत्रूच्या विरुद्ध मित्र. ज्ञान हा मित्र आहे आपला. नहंकारम परम रिपू, आणि अहंकार, मीपणा हा अहंकारापेक्षा मोठा शत्रू जगात कुठलाच नाही. हा जो आहे ना मी हा आपल्याला आपल्या तळापर्यंत नेऊन घालतो. म्हणून हे जे सर्व आपल्याला आपल्या ऊर्ध्वगतीला न्यायचं असेल, भगवंतपर्यंत आपल्याला जायचं असेल, भगवंतपर्यंत जाऊ की नाही हे माहीत नाही आपल्याला, परंतु आपल्याला जर आपलं आरोग्य आपल्या त्या चांगल्या स्थितीपर्यंत न्यायचं असेल तर आपल्याला हा मायापाश सोडावा लागेल. दुसरं, योगात परम बलम, योगाचं बल आपल्याला वापरावं लागेल. म्हणजे योग करावं लागेल, व्यायाम करावं लागेल, ध्यान करावं लागेल, यम नियमाचं पालन करावं लागेल, प्रत्याहार करावं लागेल, प्राणायाम करावं लागेल, ज्ञान घ्यावं